तर नमस्कार मित्रांनो, मी शरद स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण पाहू शकता कुठं आलो आहोत, पारोळा बसस्थानक, जळगाव विभाग, पारोळा तालुका, पारोळा बसस्थानक। तर मंडळी, पारोळा बसस्टँडला स्वतंत्र असा स्वतःचा आगार नाही आहे, फक्त हे बसस्टँड आहे, पण बाकीचे जे आगार आहे ते याला कव्हर करतात। आज पाहूया आपण थोडक्यामध्ये इथं कोणत्या कोणत्या गाड्या लागतात आणि इथलचे नवीन नवीन आसपासचे गावं वगैरे, आसपासचा परिसर, पारोळा बसस्थानक। सकाळचे 7:10 पाचोरा, नंदुरबार, चाळीसगाव, पारोळा चाळीसगाव। समोर लागली जळगाव धुळे, या गाडीनं आपण आलो प्रवास करत पारोळ्यापर्यंत। 7:15 नवापूर जळगाव। हे पाहू शकता पाचोरा गाडी लागली आणि इकडे लागली अमळनेर, इकडे पारोळा, तामसवाडी, इकडे टिटवी गाडी लागली आणि ही चाळीसगावला चालली। सकाळचे 7:15 झाले। पाचोरा ते शिरपूर, घोळगाव, पारोळा, अमळनेर, नरडाणा, बाजूला अमळनेर गाडी स्पेशल आणि इकडे लोकल रूट पारोळा, कुंजर, दहिवद, पारोळा, देवगाव, तामसवाडी, हा पण एक लोकल रूट आहे। 7:30 वाजले। लॉंग रनर गाडी एरंडोल ते सुरत, धुळे, साक्री, नवापूर, सेलवा, सुरत, आंतरराज्य प्रवास। जामनेर ते वाडा 7:30चा टाइम, जामनेर, वाडा, धुळे, मालेगाव, नाशिक, भिवंडी, वाडा। भरपूर अशी गर्दी असते पारोळा बसस्टँडवर गाड्यांची। इकडे पाहू शकता पारोळा सबगवान, पारोळा दहिवद, तिकडे पारोळा, इकडे धुळे ते जळगाव आणि इकडे एरंडल ते नाशिक। वाजलेत 7:45, गाडी लागली पारोळा ते चाळीसगाव, कसगाव मार्गे आणि इकडे भुसावळ, धुळे, BSL, जळगाव, एरंडोल, पारोळा, धुळे। 8 वाजले जळगाव, नाशिक आणि इकडे पारोळा ते बहादरपूर, इंद्रवा, असं काहीतरी रूट आहे। 8 वाजले नवसारी गाडी लागली, जळगाव ते नवसारी, आंतरराज्य प्रवास आहे हा आणि इकडे बोर्डच नाहीये। तर ती अमळनेर लागली आणि दोन गाड्याच्या मधोमध अंतर पाहू शकता किती आहे, एकदम कमी आहे, प्रवाशांना अडचण होते। गाड्या पाहू शकता भरपूर लागलेल्या आहेत। 8 वाजले, गाडी लागली धुळे, पारोळा, पाचोरा, मुक्टी, वलवाडा, भडगाव, आखरी स्टॉप पाचोरा। 8 वाजले सकाळची गाडी लागली जळगाव ते विठ्ठलवाडी, कल्याण, एरंडोल, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक आणि विठ्ठलवाडी। 8 वाजलेत, गाडी लागली धुळे ते भुसावळ, जलद सेवा आहे गाडीची। गाडी बघा कशी लागली। अमळनेर ते पुणे गाडी लागली 6:08ची, पारोळा, चाळीसगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे। गाडी लागली जळगाव ते पेठ 6:08चा टाइम, पारोळा, धुळे, देवळा, कळवण, नांदुरी, वणी, दिंडोरी, नाशिक आणि पेठ। भरपूर अशा गाड्या नवीन नवीन येत आहेत। 8 वाजले, गाडी लागली मुक्ताईनगर, धुळे, साक्री, जळगाव, पारोळा, धुळे, साक्री। 8:30 वाजले, गाडी लागली पारोळा ते नंदुरबार, मार्गईचा, भडगाव, पारोळा, धुळे, दोंडाईचा आणि लास्ट स्टॉप आहे नंदुरबार। खानदेश विभागीय गाड्या। 8:30 वाजले, पारोळा ते कासुदा गाडी लागली, निघाली आहे मंगरूळ। 8:30चा टाइम, पारोळा, देवगाव, तामसवाडी गाडी। ही गाडी सकाळी पण लागली, आता परत लागली, किती वेळा आहे काय माहित नाही। 8:45 वाजले, गाडी लागली एरंडोल ते पनवेल, मार्गाईचा, धुळे, मालेगाव, नाशिक, कल्याण, पनवेल, रताळे, टोळी, वेलाने, बोळी, इकडचे असे लोकल रूट आहे। मीरा, भुईसरहून ही गाडी आली, ठाणे, शहापूर, नाशिक, मालेगाव। 9 वाजले, गाडी लागली भुसावळ ते वसई, मार्गाय, जळगाव, एरंडोल, पारोळा, धुळे, नाशिक आणि वसई गाडी आणि इकडे आली जळगाव ते सेलवास। नंदुरबार, जामनेर 9:15चा टाइम, दोळाईचा, धुळे 9:15, दोळाईचा, धुळे, पारोळा, एरंडोल, जळगाव, नेरी आणि जामनेर। धुळे ते पाचोरा गाडी चालली, पारोळा, पाचोरा, धुळे, रेग्युलर रूट आहे पाचोरा पण। ही गाडी पारोळा ते धुळे आहे, परंतु मार्गाईचा निमगुळ मार्ग आहे, धुळे वेगळा मार्ग आहे। इकडे नाशिक, कल्याण आहे
9:15चा टायमिंग. धुळे जळगाव रेग्युलर आणि इकडे भुसावळ नाशिक आपण रेग्युलर. 9 वाजली. जळगाव सेलवास गाडी लागली आता परत. पारोळा ते धरणगाव गाडी चालली आहे राजवळ निंबोरा मार्गे. 9:30चा टाइम आहे. ही गाडी आली शहादा ते पाचोरा. पाचोराला ही गाडी चालली शहाद्यावरून आलेली आहे. नाशिक ते बरहानपूर गाडी आली. सकाळचे 9:15 वाजत आले आहे. मुक्ताईनगर ते माळेगाव गाडी. वरणगाव, भुसावळ, जळगाव, एरंडोल, पारोळा आणि मालेगाव. इकडे भुसावळ आणि इकडे बरहानपूर. 9:50 झाली. गाडी लागली मनमाड ते मुक्ताईनगर. इकडे भुसावळ ते विरार अर्नाळा. 2 नवीन रूट आहे. पारोळा ते चाळीसगाव गाडी चाललेली आहे. 10 वाजलेले आहेत. चला आता आपण काहीतरी नाश्ता वगैरे करूया कारण आता पोटात हलकं हलकं वाटायला लागलं. समोर पाहू शकता कोंबड्यांचं दुकान आहे. चिकन सेंटर. आता एकाचा नंबर लागणार आहे. तयार राहा. हे पाहू शकता इकडे मार्केट आहे पारोळा. गरमागरम तेल तुळजा भवानी वडापाव. या वडापाव खायला या मंडळी. सकाळी सकाळी 10 वाजली. ते चहा पिला होता आपण एकदा. टेस्ट इज बेस्ट. 9:30 वाजले. अकोल्याहून धुळ्याला गाडी चालली. अकोला ते धुळे. 10 वाजले सकाळची. गाडी लागली भुसावळ, नाशिक, पालघर आणि इकडे पारोळा, अमळनेर आणि तिकडे पाचोरा. भरपूर अशी गर्दी आहे. पाहू शकता. 10:30 वाजले. पिंपळनेर ते जळगाव गाडी. साक्री, धुळे, पारोळा, एरंडोल आणि जळगाव. आता ही तिकून परत येईल. उधना ते जामनेर गाडी चालली 10:30 वाजताची. उधना ते जामनेर. 10:30 वाजले. गाडी लागली जळगाव ते वापी. धुळे, नवापूर, नवसारी, वलसाड आणि वापी. आंतरराज्य प्रवास गुजरातसाठी. महाराष्ट्राच्या गाडीची परेशानी आहे. मारा मार. पळस खेळ. जोर लगाव. अरे जमलं नाही ते. लोटा एकदा. टाका. पण लोटून दिली ती पळसखेड. आणि इकडे कासोदा गाडी. 10:30चा टाइम. 11:30 वाजलेले आहेत. अकोला ते मालेगाव गाडी. खामगाव, जळगाव, धुळे, मालेगाव आणि इकडे साक्री, धुळे, मुक्ताईनगरला चालली गाडी. 11:30 वाजले. गाडी आली बुलढाणा ते धुळे. बुलढाणा, अजिंठा, पहूर, जळगाव आणि धुळे. रिटर्न आलीच ती ही गाडी लगेच तर आपण वापस गेलो असतो बुलढाण्यापर्यंत डायरेक्ट. लय वेळ लागेल आता. सोयगाव, पाचोरा, धुळे. 11:30चा टायमिंग. 11:30 झाले. गाडी लागली नाशिक ते अकोला. मार्ग आहे मालेगाव, धुळे, जळगाव, मलकापूर आणि अकोला. तर मित्रांनो, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं माहेरघर असलेलं हे पारोळा. आणि इथंच जवळपास बस स्टँडच्या अगदी जवळ भुईकोट किल्ला आहे. तो आपण आता पाहणार आहोत. तर चला आता भुईकोट किल्ल्याकडे. आता आपण शॉर्टकट जाऊया. बस स्टँडच्या पाठीमागून रस्ता आहे समोर. इकडे जावं लागते आता. राणी लक्ष्मीबाई प्रवेशद्वार, तलाव किनारा, मेन रोड, बाजारपेठ, पारोळा. आज पारोळ्याचा बाजार आहे. रविवार आहे आज. पारोळा बाजार, आठवडी बाजार, पारोळा. भुईकोट किल्ल्यापाशी आलोय. चला. तर पाहू शकता असं गेट आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार. इथून जावं लागतं वाटतं. तर पाहू शकता अशा प्रकारे आहे भुईकोट किल्ल्याचा हे प्रवेशद्वार आणि आतमधला भाग. इथं पाहू शकता काम चालू आहे. दोन्हीकडून बुरुज आहे आणि आतमध्ये असा अजून एक मोठा गेट आहे.
आणि याचं अजून काम चालू आहे पहा. हे माती वापरली आहे विटांची आणि तो चुना मिक्स केला आहे नाही चुना आहे तो आणि मग मिक्स करून तुम्ही तिथे परत हे करता एकदम उन्हानं. हा असा परिसर आहे भुईकोट किल्ल्याचा. ओम नमः शिवाय. मित्रांनो किल्ला पाहून इतिहासाची पूर्ण आठवण येते. भरपूर अशी दुर्गंधी येते आणि हे जे लोक राहतात इकडे संडासला येतात. शौचाला हे लोक इथंच बसतात. आता किल्ल्याच्या ठिकाणी अशा प्रकारची गोष्ट पाहिजे नाही. पुरातन नक्षीकाम या ठिकाणी स्पष्ट दिसते. त्या काळातली कला पण दिसते. याच गाडीनं आता आपण परत जाऊ शकतो. डायरेक्ट गाडी चला तर मित्रांनो पारोळा बसताना सोडतो आता. तर व्हिडिओ कसा वाटला थोडक्यात कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला टेक केअर. बाय बाय. जय महाराष्ट्र.